नमस्कार. महासागरच्या खरी खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा देऊन आपण किंवा कोणीही उपकार केलेले नाही, कारण मराठी भाषेची समृद्धी निश्चित अत्यंत उपयुक्तता आणि अमूल्य दर्जाची आहे. आपण या सर्व गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आपले साहित्य इंग्रजाळलेले आहे असे म्हणणारे अनेक महाभाग आहेत. काही अंशी ही गोष्ट खरी असेलही, पण आधुनिक काळातील हे वाङ्मय अस्सल मराठी आहे हेही सत्य आहे. अनेक शतकांपूर्वी मराठा तितुका मेळवावा हे 3 शब्द महाराष्ट्राच्या शूर मराठी जनतेने हृदयात कोरून ठेवलेले होते. याचा अर्थ इतर भाषांना लोळवावा असे नाही. प्रत्येक भाषेचे महत्त्व महाराष्ट्राने समजून घेतलेले आहे. म्हणूनच आता मराठीचे बरेचसे प्रकाशक इतर भाषेतील सकल वाङ्मय आणि मराठी भाषेत प्रकाशित करीत आहेत. ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे. आम्ही मराठी भाषेचे एवढे गोडवे गायलेले आहेत, मात्र त्यात मराठीसाठी राजकारण अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतून जी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली होती, त्यांनी काही फक्त महाराष्ट्राच्या स्वराज्याची कल्पना केली नव्हती. तरीही अनेक मराठावीरांनी छत्रपतींच्या काळात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजांनी सत्ता उलथवून टाकण्यासाठी अनेक मराठावीरांनी आपले बलिदान दिले. त्या मराठ्यांनी आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठीच हे पुण्यकर्म केले होते. आपला मराठी गडी हाती तलवारही घेतो, त्यासोबतच तो वारकरीही होतो आणि काही नसले तरी बैलाशिवाय स्वतःला नांगराला जुंपून शेतीही नांगरतो. हे सध्याच्या घडीचे जळजळीत वास्तव आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. पण हे सर्व करताना आपण मराठी आहोत याचे भानही कधीही सुटत नाही. आज देशामधील प्रत्येक मोठ्या शहरात आणि प्रत्येक प्रांतांमध्ये राहणारे मराठी जन त्या त्या प्रांतांशी समरस होऊन राहतात. मात्र जेव्हा मराठीची बात येते तेव्हा मराठी साहित्याला आणि मराठी नटसंपदेला शिरावर घेऊन आणि अग्रस्थानी ठेवून इतर कोणीही नाचताना दिसत नाही. मराठी साहित्याने मराठीची पताका हातात घेऊन आपला मराठी धर्म कीर्तिमान बनावा म्हणून मराठी भाषेला पूजा स्थानात ठेवलेले आहे. आपल्या जीवनात राजकारणाला मोठे महत्त्व असते. महाराष्ट्राला आणि मराठी मनाला नाटक आणि राजकारण याशिवाय जगताच येत नाही. आजकालच्या राजकारणात साहित्य आणि कलेचा विचार करायला कोणालाही वेळ नसतो, कारण आजकालचे राजकारण प्रचंड गुंतागुंतीचे आणि विचार विभिन्नतेचे आहे. त्यासोबतच हे राजकारण निष्ठा बदलण्याचे वारे अंगात भिनवून वाटचाल करीत आहेत. मराठी साहित्याला स्वातंत्र्योत्तर काळात सध्याची थोडीफार उतरती कळा लागलेली दिसते. त्याचे कारण आपण शोधलेच पाहिजे. संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत अनेक संत घराण्यांची परंपरा साहित्यासह चौफेर जलकण्याचीच होती व आहे. गेल्या काही दिवसात मराठी साहित्यही एकसुरी झाल्यासारखे वाटते. तरीही राजकीय परिवर्तनानंतर सामाजिक परिवर्तन करण्याची शक्यता केवळ साहित्यातच आहे. हे आमच्या नव्या पिढीला आजपर्यंत जणू कळलेलेच नाही. यामुळेच आता सर्वच्या सर्व भेदाभेदांना दूर करण्यासाठी सर्व भाषा समभावाचा नवा मंत्र मराठी साहित्याने स्वीकारलेला आहे. आपले लेखक, कवी, कथाकार, नाटककार, वृत्तपत्रकार काय आणि कसे लिहितात यावर चिंतन करून या मंडळींचा समाजाला कितपत उपयोग आहे याचीही चर्चा केली पाहिजे. साहित्य समाजासाठी असते, त्यामुळे समाजाचे भले होईल असे साहित्य आपण निर्माण केले पाहिजे. आपल्या मराठी साहित्य कृतींना जेव्हा संपूर्ण समाज डोक्यावर घेऊन नाचेल तेव्हाच साहित्याचा खरा फायदा जनतेला होऊ शकेल. अन्यथा तुम्ही कितीही साहित्य निर्मिती करा, लेखन करा, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. या सूत्राचा विचार आमचे मराठी साहित्यिक करतील अशी आमची आशा आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.